महाराष्ट्रातला सगळ्यात हाय व्होल्टेज मतदारसंघ कुठला तर याचं उत्तर आहे बारामती। बारामतीत लोकसभेत जे घडलं ते घडू नये म्हणून अजित पवार आक्रमकपणे मैदानात उतरले होते। त्यामुळे बारामतीत काय होणार याकडे लक्ष लागलंय। आज मतदानाच्या दिवशी बारामतीत राडे झाले आणि राड्यांवरूनही पवार विरुद्ध पवार अशी जुंपली। राडे झाले कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यावरून पवारांच्या घरात वहिनी आणि दिरामध्ये आरोप प्रत्यारोप रंगले। काय राडा झाला। अजित पवार या ज्या राड्याबद्दल बोलतायत त्या राड्याचा आरोप त्यांच्या वहिनी शर्मिला पवार यांनीच केलाय। पवार विरुद्ध पवार या काका पुतण्याच्या लढाईत बारामतीचं वातावरण सकाळपासूनच गरम होतं। बारामतीतनं युगेंद्र पवार पहिल्यांदाच रिंगणात उतरले, त्यामुळे लेकासाठी आई सकाळपासूनच मैदानात उतरली होती। शर्मिला पवार मतदान केंद्रावर जाऊन पाहणी करत होत्या, त्यावेळेला त्यांनी एक खळबळजनक आरोप केला। अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्याला खल्लास करण्याची धमकी दिली असा त्यांचा आरोप होता। आता इथे मी आले, मला आमच्या कार्यकर्त्यांचा सतत फोन येतोय की त्याच्यावरती दबाव येतोय। त्याला इथे काही आहेत इथले स्थानिक लोक, त्यांनी दमदाटी केलेली आहे की तुला आम्ही खलास करू आणि तू आमच्या लोकांना काय तक्रार करू नका आमच्या लोकांची। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी मात्र दुसऱ्या पवारांचे हे आरोप फेटाळले। उलट शरद पवार गटाचे कार्यकर्ते धमकावत असल्याचा पलटवार त्यांनी केलाय। माझे या ठिकाणी बूथ एजंट आहेत, सगळ्या बूथ एजंटला आहे आज जाऊन तुझ्या घरचं लग्न आहे का, तू बाहेर हो, तू काय कशाला दमदाटी देईल आणि बरं का दमदाटी सगळे खाटीक समाजाचे मंडळ आहेत, त्यांना काय गालिंद्याच्या घरचं लग्न आहे का, कशाला सगळ्यांनी ठेवलं आणि अजूनही ठेवायचं। त्यांनी देखील आरोप केला की त्यांच्या कार्यकर्त्यांना ठार मारण्याची धमकी हे सगळं खोटं आहे। असं म्हणणं आहे की इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी त्यांचा कार्यकर्ता मौसी नावाचा आहे त्याला ठार मारण्याची धमकी दिली असा नाही, ऐका ना, एक मिनिट, तसं असेल तर प्रशासन कायदेशीर कारवाई करेल। धमक्यांबद्दल हे आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर अजित पवार स्वतः महात्मा गांधी बालक मंदिर बूथवरती पोहोचले। या राड्याबद्दल अजित पवारांना विचारल्यावर ते काय म्हणाले ते पहा। काय राडा झाला बाबा? नाही, कार्यकर्ते आक्रमक झाले तर बघायला नव्हतं। काय राडा झाला? त्यामध्ये आमचेही कार्यकर्ते तारतम्य राखलंय अशी आमच्या बारामतीमध्ये पद्धत नाहीये। प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, परंतु सगळ्यांनी आचारसंहितेच्या नियमाचं पालन करून वागलं पाहिजे, एवढं माझं सर्वांनाच आव्हान आहे। शर्मिला पवारांनी आणखी एक आरोप अजित पवार गटावर केलाय, तो म्हणजे घड्याळाच्या चिठ्ठ्या वाटण्याचा। तर मी इथे आल्यावरती मला हे सापडलेलं आहे, हे आमच्या जे आता मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिठ्ठ्या दिलेल्या आहेत, त्याच्यावरती घड्याळाचा शिक्का मारलेला आहे। हे तुम्हीच बघा, हे बरोबर आहे का, हे योग्य आहे का? पण धमका देणारा कोण होते, कोणी? आम्ही तक्रार करणार आहोत। आम्ही इथे आता पोलीस साहेबांशी सगळ्यांशी बोललेलो आहोत, लेखी तक्रार देणार आहोत। एक ह्याची आणि दुसरी त्यांना धमकी दिलेली आहे। धमकी देणारे कोण होते त्यांचं नाव तुम्हाला नाव कळेल, इथले स्थानिकच आहेत ते। घड्याळाच्या चिठ्ठीबद्दल वहिनींनी केलेल्या आरोपांना अजित पवारांनी उत्तर दिले। ज्या पक्षाचे उमेदवार असतात किंवा कार्यकर्ते असतात त्यावेळेस अशी स्लिप देतात आणि त्या शेजारी चिन्ह असतं। स्लिप दिल्यानंतर घरनं येताना ते चिन्ह असं तिथलं ते फाडायचं असतं। हे आज नाहीये, पहिल्यापासून आहे। त्या संदर्भात इतकं काही त्याला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं, निवडणूक आयोग चौकशी करतील आणि त्याच्यामध्ये काय खरं आहे काय खोटं आहे ते तपासतील। कुठे मतदान झालं? अरे नाही रे बाबा, तुला तू सकाळपासून फिरतोय, तुला दिसतंय का आम्ही तसे लोक आहोत? आम्ही एवढं नियमाचं पालन करतोय, तुम्हाला पण मी आज बोलत नाही, मी बाहेर घेऊन तुमच्याशी बोलतोय। मी तुम्हाला सांगतोय तुम्ही त्रास घेऊ नका एवढा, तुम्ही शांत राहा, पण तुम्ही ऐकत नाही। तक्रार जरी कोणी केली तरी त्या तक्रारीमध्ये सगळ्यात तथ्य असतं असं समजण्याचं कारण आहे। मी पण माझ्या आता 50-50 आमदारांना 50-50 कार्यकर्त्यांना सांगेल त्या तक्रारीचा काय अर्थ आहे? त्या तक्रारीमध्ये काही तथ्य असेल, कॅमेऱ्यामध्ये ते कॅच झालं असेल,
उलट मला माझा कार्यकर्ता सांगत होता, बूथचा एजंट सांगत होता, दादा मी आतमध्ये बसलो असताना मला आतनं बाहेर काढलं. आतनं बाहेर काढायचा कुणाला अधिकार नाही, तो आहे निवडणूक अधिकाऱ्याला. निवडणूक अधिकारी ठरवेल कोण, आणि एजंटला तर बाहेर काढायचा अधिकार नाहीच आहे. महाराष्ट्रासह अख्ख्या देशाचं लक्ष बारामतीकडे लागलंय. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता विधानसभा निवडणुकीत स्वतः अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे बारामतीचा दादा बदला अशी मागणी शरद पवार गटाची आहे. त्यामुळे राडे आणि आरोप प्रत्यारोपांनी बारामतीतलं मतदान गाजणारच होतं. आता पवार विरुद्ध पवारांमध्ये बाजी कुणाची याकडे लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, बारामती.